श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. बघा, आता श्रावण महिना चालू झालेला असून सगळीकडे मंदिरामध्ये गर्दी, महादेवाची पूजा, अर्चना, अभिषेक अशा मोठ्या प्रमाणावर चालू झालेला आहे आणि सगळीकडे असं प्रसन्न असं वातावरण आहे. श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो आणि ह्याच श्रावण महिन्यात आपण ज्या काही गोष्टी करतो, पूजा करतो, देवांची सेवा करतो, जे काही छोट्या-छोट्या गोष्टी आपण करतो ना, त्याच्यातून आपल्याला खूप पुण्य मिळू शकते. आपल्या आयुष्यातल्या अडी-अडचणी, दुःख कमी होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं काय, तर श्रावण महिन्यामध्ये काही वस्तूंचे जर तुम्ही दान केले, तर तुम्हाला तुमच्या घरातील व्यक्तींना, लहान मुलांना दीर्घायुष्य लाभते. आणि ज्या काही तुमच्या अडी-अडचणी असतील, संकट असतील तुमच्या संसारामध्ये, जे काही प्रॉब्लेम्स असतील ते निघून जातात. कारण बघा, दानामुळे आपले जे पित्र आहे ना, ते प्रसन्न होत असतात. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला यथाशक्तीने सांगते मी तुम्हाला, त्या गोष्टींपैकी जमेल त्या गोष्टी दान करायच्या आहेत. कारण बघा, हिंदू धर्मामध्ये दानाला अतिशय महत्त्व आहे. कारण दान केल्यामुळे आपले पित्र प्रसन्न तर होताच, पण जितके दान करू त्याच्या अधिक पटीने आपल्याला ते परत मिळतं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर आपण कुठलीही सेवा करत असो किंवा कुठलीही पूजा करत असो किंवा कुठलंही दान करत असो, जर का आपण ती अपेक्षा ठेवून जर करत असणार ना, तर त्याचा काहीच फायदा होत नसतो आणि त्याचं आपल्याला काहीच म्हणजे फळसुद्धा मिळत नसते. कारण तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्हाला अगदी तुमच्या मनापासून करायचं आहे. उगाचच कुणाला तरी काहीतरी द्यायचं आहे म्हणून असं करू नका. मनात इच्छा असेल तरच दान करा, नाहीतर नाही केलं तरी पण चालेल. कारण बघा, दान जे आहे ते नेहमी सत्प्राप्ती झालं पाहिजे. म्हणजेच काय, ज्याला ज्याची गरज आहे त्यांनाच तुम्ही दान करा. कारण ज्यांना दानाची गरज नाही आणि त्याला दान करायचं म्हणजे त्याला त्या वस्तूची किंमतसुद्धा नाही आहे आणि त्याला तुम्ही त्या व्यक्तीला दान करताय तर त्याचा काहीच फायदा होत नाही आहे. तर बघा, काही वस्तू जर तुम्ही श्रावणामध्ये दान केल्या, तर आपल्या जीवनातील जे दुर्भाग्य आहे, जे संकटे आहे किंवा भविष्यामध्ये जे काही आपल्या नशिबामध्ये वाईट गोष्टी होणार असतील, त्या वाईट गोष्टी दूर होतात. त्यामुळे मी असं तुम्हाला आवर्जून सांगेल, की नक्कीच तुम्ही हे दान करा. आणि बघा, शक्यतो सोमवारीच हे दान केले तर अतिशय फलदायी ठरते. तसं तर संपूर्ण श्रावण महिनाच हा पवित्र आणि शुभ मानला जातो आणि जर तुम्हाला जमत असेल तर सोमवारी तुम्ही हे दान दुपारी किंवा संध्याकाळी किंवा सकाळीसुद्धा करू शकता. तर आता दानामध्ये बघा आपल्याला काय काय करायचं आहे. तर वस्त्रदान करायचं आहे, आपल्याला धान्य दान करायचं आहे, फळेसुद्धा दान करायची आहे आणि यानंतर आपल्याला दक्षिणासुद्धा दान करायचं आहे. त्यासुद्धा आपण दान करू शकतो. त्या व्यतिरिक्त काय करायचं आहे, एखाद्या अनाथ आश्रमामध्ये तुम्ही लहान मुलांना पुस्तके, कपडे, शालेय साहित्यसुद्धा दान करू शकता. बघा, काही अनाथ आश्रमामध्ये ना तुम्ही जाऊन त्यांना विचारू शकता, की तुम्हाला कुठल्या-कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे किंवा लहान मुले असतात, त्यांना आपण शालेय साहित्य जसं वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल, दप्तर म्हणजे ज्या स्कूल बॅग्स असतात ना, त्या आपण त्यांनासुद्धा दान करू शकतो किंवा त्यांना जर विचारलं त्यांना कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, त्यानुसार आपण त्यांना ते पुरवू शकतो. आणि त्याचप्रमाणे बघा, तुम्ही जर वृद्धाश्रमात जाऊन तिथे तुम्ही तिथल्या वृद्ध व्यक्तींसाठी त्यांना आवश्यक त्या वस्तू जर दान करू शकत असाल, तर त्यासुद्धा तुम्ही करू शकता. आणि श्रावण महिन्यामध्ये बघा वस्त्रदान बघा, नवीन कपडे पण तुम्ही दान करू शकता. तर तुम्ही वस्त्रदान जर केले ना, तर त्यामुळे काय होतात, जे आपले पित्र आहे ना, ते अतिशय प्रसन्न होतात. आणि त्यानंतर काय करायचं तुम्हाला ह्या महिन्यामध्ये, तुम्ही तांदूळ, गहू, डाळ ह्यासारखे धान्यसुद्धा तुम्ही दान करू शकता. आणि त्याचबरोबर फळांचे दान, हे फळाचे दान अतिशय म्हणजे खूप छान दान आहे बघा. फळाचे दान जर तुम्ही केले ना, तर तुमचे पित्र अतिशय प्रसन्न होतात. आणि कोणाला जर पैशाची आवश्यकता असेल, म्हणजे बघा, कोणी आजारी असेल, हॉस्पिटलाइज असेल, डॉक्टरची ट्रीटमेंट चालू असेल, मेडिसिनसाठी त्यांच्याकडे पैसा नसेल किंवा त्यांना पैशांची आवश्यकता असेल आणि त्यांच्याकडे ते नसेल, तर जरच का तुमच्याकडून शक्य असेल ना, तर तुम्ही त्यांना ते पैसे देऊन तुम्ही त्यांची मदतसुद्धा करू शकता. आणि बघा, ह्या महिन्यामध्ये बघा, तुम्ही हे जे काही दान करणार आहात, तुम्ही धान्य दान करणार आहात किंवा तुम्ही फळं दान करणार आहात, जे काही वृद्धाश्रमात जाऊन किंवा अनाथाश्रमात जाऊन तुम्ही कुठल्याही प्रकारचे जे दान करणार आहात ना, ते दान तुम्ही यथाशक्तीने
करा आणि ते दान करता करताना तुम्हाला महादेवाचं स्मरण करायचं आहे. म्हणजेच महादेवाचं स्मरण करतानाच तुम्हाला हे दान करायचं आहे आणि मनापासून जर तुम्ही दान कराल तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळतं. आणि बघा, जे काही दान करायचं असतं ते गुप्तरित्या करायचं आहे. म्हणजे बघा, गुप्तदान असलं पाहिजे. गुप्तदान म्हणजेच काय, आपल्याला फार ठिकाणी सांगून आपल्याला गाजावाजा करायचा नसतो. म्हणजेच मी आज अनाथाश्रमामध्ये जाऊन हे दान केलं, मी वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्यांना ब्लँकेट्स दिल्या किंवा त्यांना मी हे हे अशा प्रकारचे साहित्य दिलं. असं करून आपल्याला कोणालाच मोठेपणा दाखवायचं नाही आहे. म्हणून तुम्ही जे काही दान करत असाल ते अतिशय गुप्तरूप्या करा. म्हणजे आपण एका हाताने दिलं ना, तर आपल्या दुसऱ्या हाताला सुद्धा माहीत नाही पडायला पाहिजे, असं दान आपल्याला करायला पाहिजे. आणि मनापासून जर तुम्ही हे दान करत असाल तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळते. तर बघा, अशा प्रकारच्या काही सेवा आहे किंवा ह्या वस्तू दान करायच्या आहे. जर श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही दान केला, कारण श्रावण महिना अतिशय पवित्र आणि महादेवाचा भक्तीचा काळ असतो आणि अशा पवित्र महिन्यामध्ये जर आपण कुठल्या गरजू व्यक्तीच्या कामी येत असो तर त्यापेक्षा मोठं पुण्याचं काम दुसरं काहीच नाही आहे. आणि जर लहान मुलांना, जे अनाथ आहेत, ज्यांना आईवडील नाही आहेत किंवा वृद्धाश्रमामध्ये आजकाल जे वयोवृद्ध लेडीज किंवा जेंट्स राहतात, ज्यांना त्यांच्या मुलांनी टाकून दिलेलं आहे, तर तुम्ही तिथे जाऊन त्यांच्यासोबत थोडा त्यांना जे आवश्यक असेल त्या वस्तू जर तुम्हाला शक्य होत असेल त्या तुम्ही त्यांना पुरवू शकता. आणि शक्य असेल तर त्यांच्यासोबत जाऊन तुम्ही थोडा वेळसुद्धा घालवू शकता. तेवढंच त्यांना म्हणजे खूप बरं वाटेल. अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे जे आपण करू शकतो आणि जमेल तेवढ्या करायच्या आहे. असं तुम्हाला जबरदस्ती वगैरे काही नाही आहे की नाही आहे, तुमच्या म्हणजे तुम्हाला पुरत असेल तर तुम्ही करू शकता. आणि जे काही करायचं आहे ते तुम्ही अगदी मनापासून करायचं आहे मित्रांनो. कारण कोणी सांगितलं आहे म्हणून जबरदस्ती, की आता मला यांनी सांगितलं आहे म्हणून आता मी हे दान करणार, त्याच्या बदल्यात मला हे हे मिळेल, तर असं अजिबात करू नका. कारण असं केल्याने तुमचा त्या दानाचा केलेला काहीच फायदा होणार नाही आणि त्यामागचे पुण्यसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या श्रावण महिन्यामध्ये, पवित्र अशा महिन्यामध्ये ह्या काही गोष्टी आहेत ज्यापैकी तुम्हाला जमेल त्या गोष्टी तुम्ही गरजू व्यक्तींना दान करू शकता. आणि मनापासून जर केला तर तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओच्या शेवटी श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ संबंधित जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.